मिळते, प्रोफेशनल स्पर्धांमध्ये या खेळाडूंना कमी संधी मिळते, परंतु पुरंदरमध्ये अशी एक स्पर्धा होत नव्हती. आणि खरं तर आपण बघतोय LMCC अर्थात लक्ष्मी माता क्रिकेट क्लबनं ही संधी या खेळाडू उपलब्ध करून दिलेली आहे आणि खूप दर्जेदार पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. निश्चित त्यांना धन्यवाद पाहिजे. ज्या कल्पकता त्यांनी आयोजनाच्या बाबतीमध्ये वापरलेले आहे. ऑप्शन्स ठेवले एका चांगल्या हॉटेलमध्ये, दर्जेदार हॉटेलमध्ये, तो 5 स्टार रंगारंग समारंभ आपण बघितला आणि त्यानंतर प्रत्यक्षात स्पर्धा सुरू झाल्यानंतर आपण बघतोय हा दिमागदार सोहळा. तर यासाठी आयोजकांना निश्चित धन्यवाद आहे. खूप चांगलं काम, त्यांची टीम सुद्धा इथे खूप चांगल्या स्पिरिटने काम करते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी खरं तर नॅशनल प्लेयर लॉंग जम्पमध्ये विशेष म्हणजे नॅशनल लेवलवरती ज्यांनी गोल्ड मेडल मिळवलेले आहेत, फिजिशियन विनोद झाडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून खेळाडूंना दुखापत झाल्यास संपूर्णपणे उपचार केले जाणार आहेत आणि असे एक चांगले दर्जेदार फिजिशियन या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभतायत. विनोदराव झाडे सर नॅशनल प्लेयर आहेत. लॉंग जम्पच्या माध्यमातून अलीकडं त्यांचा मनोदय आहे की भारताचं प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये देखील भविष्यामध्ये विनोद झाडे सरांना आपण बघू शकता. त्या दृष्टीने त्यांनी मला वाटते पहिल्या चेंडूवरती चौकार होता, त्यानंतर एक सिंगल 5 धावा इथे मिळत आहेत आणि शेवटचा सामना आजच्या दिवसभरातला नीरा टायगर संघाविरुद्ध दिवे थंडर्स अशी लढत. चेंडू खूप वेळ आकाशामध्ये, वाह सुरेख टिपलेला झेल. खरं तर 30 सर्कल वरून मागे एक झेल टिपणं हे अवघड होतं, परंतु तिथे साहिल झाली. 6 रन ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ मला वाटतं संपलेला आणि आता दुसरं षटक बरोबर ना सुरू होणार आहे.
6 षटकांच्या लढतीमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षकांची बॉडी लँग्वेज बघितली तर ते थोडेसे निवांत दिसत आहेत। चेंडू आकाशामध्ये खूप उंच आणि तिथे मिड विकेटला झेल टिपला। दुसरा फलंदाज देखील बाद। मुझे पहचानो मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही। चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय 4 धावा इथे मिळतात। धाव फलकावरती 11 धावांची नोंद होते नीरा टायगर संघाची। 2 गडी बाद 11 धावा। पहिल्या 2 षटकामध्येच त्यांनी 2 फलंदाज गमावलेत। सलामीची जोडी इथं खरं तर प्रतीककडून आज चांगल्या अपेक्षा होत्या आणि तोही बाद झालाय। यावेळेस इथे झेल टिपला जाईल। कव्हरच्या डोक्यावरून खेळायचं होतं आणि तिथे शॉट एक्स्ट्रा कव्हरला प्रतिम झेल। तिसरा फलंदाज देखील बाद। मैदानामध्ये आपण बघतोय। माफ करा, पंचांचा निर्णय येतोय इथे षटकार। जो चौकार घोषित केला होता पंचांनी त्यांचा निर्णय मागे घेतला आणि पुन्हा त्यांचा निर्णय आपल्या समोर आणलेला आहे। 6 धावा। गणेश जावळे संघनायक मैदानामध्ये आहे आणि संघनायकाच्या बॅटमधून निघालेला हा षटकार होता। याचबरोबर षटक इथे सुरू राहील। क्रमांक 2 धावफलकावरती धावा आहेत 17 धावा। दिवे थंडर संघाने धावा जरूर बनवल्यात परंतु काही अधिकच्या विकेट्स त्यांनी गमावल्यात। पुढे जाऊन तो संघ कसा सावरतोय स्वतःला हे बघावला। ओ हो गणेश जावळेचा हा स्क्वेअर लेगच्या डोक्यात कयामत आणि गणेश जावळे कयामत घेऊन येतो की काय बघू आपण। मॅच मध्ये 23 धावा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे। सुरुवातीला 3 गडी बाद झाले होते त्यावेळेस असं वाटलं होतं की दिवे थंडर्स कदाचित गाफील राहील आणि गाफीलतेचा त्यांना फटका बसतो की काय आणि पण गणेश जावळे संघनायकाने मात्र 2 षटक ठोकले आणि संघाला सुस्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे। पुढचे 4 षटक त्यांना अजून खेळायचे। धावफलकावरती धावा 23 आहेत। गोलंदाजीमध्ये बदल होताना आपल्याला बघायला मिळेल। पहिलं षटक टाकलेला साहिल तिसऱ्या षटकासाठी पुन्हा समालोचन कक्षाच्या बाजूने तर डावखुरे हाताचा फलंदाज योगेश स्ट्राइक एंडवरती असणार आहे। योगेशच्या बॅटमधून एक चौकार आतापर्यंत आपण बघितलाय। डावखुरे हाताचा योगेश साहिलचा सामना करेल
आखूड टप्प्याचा चेंडू, पूलचा प्रयत्न आहे, हवेत उचलता आला नाही चेंडू, मैदानाच्या समांतर स्क्वेअर लेगच्या सीमारेषेकडे एक धाव आणि धाव फलकावरती आकार मिळेल 24 धावा. साहिल आणि आता गणेश जावळे. गणेश जावळेनं 2 षटकार स्क्वेअर लेगला खूप ताकद दाखवली त्याने. जर त्याच्या शरीरावरती येत असेल करतो तो. हो, अप्पर कट. हे फटके देखील टेनिस क्रिकेटमध्ये खूप दुर्मिळ आहेत. अप्पर कटचा हा फटका आणि सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय. 2 धावा गणेश जावळेला मिळतील आणि याबरोबरच धावफलक पुढे पोहोचतोय तो 26 धावा गड्यांच्या मोबदल्यामध्ये दिवे थंड. सुरुवात होती त्यांच्यासाठी 3 फलंदाज खूप स्वस्तात त्यांना मिळाले होते, परंतु गणेश जावळेनं आपलं आक्रमण सुरू केलं, आक्रमणाला धार आणली आणि पाहता पाहता एक चांगला मजबूत स्कोर बघायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून अप्पर कटचा हा षटकार गणेश जावळे. एक असतो, नेत्याची जबाबदारी असते. एखाद्या जहाजाचा कॅप्टन तुम्ही बघता, जहाज जर अडचणीत सापडलं तर जहाजातून सगळ्यात शेवटी बाहेर पडणारा कॅप्टन असतो आणि या मॅच मध्ये तुम्ही बघितलंय गणेश जावळेला 3 षटकार मागच्या काही चेंडू मध्ये आपण बघितले जिथं तिसरा फलंदाज की अशा प्रसंगी ज्या वेळेस संघाचे महत्वाचे खेळाडू धारातीर्थी पडल्यानंतर निश्चित कुणीतरी पुढे यायचं असतं आणि संघाचा डाव सावरायचा असतो. गणेश जावळे हा असा पुढे आलेला खेळाडू आहे. धावफलक पुढे पोहोचेल 35 धावा. साहिलचा सामना करेल. हे षटक देखील महागडे साहिलचं पर्यंत मिळाल्यात आणि पंचांकडून डेड बॉलचा इशारा येतोय. मांकडेडचा प्रयत्न केला जरूर इथे, परंतु हा प्रयत्न फसलेला आहे. मांकडेड कसं केलं कसं गेलं पाहिजे याविषयी सुद्धा काही नियम आहेत, ते तुम्ही जाणून घ्या आणि त्याच्यानंतरच अशा प्रकारचं विकेट घेण्याचा प्रयत्न करा. खरं तर काही दिवसांपूर्वी मी बघत होतो टेनिस क्रिकेटमध्ये जर मांकडेड अयशस्वी झाला तर नो बॉल दिला जायचा, परंतु हा नो बॉल नसतो, तो डेड बॉल असतो, बॉल काउंट होत नाही. ओहो, इथे लेफ्ट हँडेड योगेशनं ऊर्जा घेतली संघनायकाकडून आणि एक दिमागदार षटकार दाखवला.
परंतु तिथे आमची काही चूक नसते, त्यामुळे कृपया काळजी घ्या की आपण व्यवस्थित नावं सांगा. योगेश दत्ता हा खेळाडू सुद्धा चांगला, या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा त्याने चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. त्याचा जर एखादा परफॉर्मन्स चुकून दुसऱ्याच्या नावावर गेला तर पुढे जाऊन त्याच्या संधी सुद्धा कमी होऊ शकतात किंवा तो संधी गमावू शकतो. मोठं नुकसान त्याला होऊ शकतं. यावेळेस मिड विकेटला गॅप तर काढलाय जरूर तिथे गणेश जावळेनं. पाहायचंय क्षेत्ररक्षक दूरवरून येईल. 2 धावा गणेश जावळेला संघनायकाला मिळतील आणि धावफलक पुढे पोहोचेल. तो 44 धावा. 44 लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वाह, खूप चांगला चेंडू होता. खर तर मूड मध्ये फलंदाज होता. फटकेबाजीच्या मूड मध्ये असताना असा चेंडू पडणं हे खूप अवघड असतं. निर्धाव चेंडू आहे. हा चेंडू पायावरती घेतला तिथे स्क्वेअर रेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे मिळते आणि धावफलक हळूवारपणे पुढे जातोय. 45 धावा. चौथे षटक सुरू असताना 45 धावा आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये प्रचंड अडचणीत होता संघ, परंतु गणेश जावळेचा खेळ सहज सुंदर आणि त्याला दत्ताने दिलेली खूप सुंदर अशी साथ आहे. 1 सिंगल, 1 डबल्स आणि 1 चौकार अशा दत्ताचा खेळ आहे आतापर्यंतचा. परत एकदा उजव्याच्या बाहेर चेंडू अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता. बाहेर जाणारा चेंडू ओढून आणण्याचा प्रयत्न होता. फसलेला प्रयत्न. 1 धाव मिळेल दत्ताला. धावफलकावरती दिवे थंडर्स 46 धावा. 46 रन्स ऑन बोर्ड. 4 षटकं संपलेली आहेत. विशेष म्हणजे सकाळच्या दोन्ही लढतींपेक्षा नीरा टायगर संघाने या सामन्यामध्ये खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलेलं आहे. सीमारेषेवरती झेल खूप सुरेख पकडलेले आहेत. त्याचबरोबर गोलंदाजी करताना देखील आपण पाहिले की पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी होती. 1 षटक जे थोडंसं खराब आलं साहिलचं आणि त्यामुळंच थोडे ते बॅकफुटवरती असेल तरी सुद्धा त्यांना इथून कमबॅक करायला मोठी संधी आहे. संघनायक गणेश जावळेला रोखणं हे त्यांच्या पुढे आता आव्हान असेल आणि दुसऱ्या बाजूला दत्ता सुद्धा हळूहळू त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके यायला लागलेले आहेत. 1 षटकार त्याने दाखवलाय आणि त्यामुळे त्याला अडवणं हे सुद्धा आता त्यांच्या पुढे मोठा प्रश्न असणार आहे. शेवटची 2 षटके जी स्लॉग ओव्हर्समध्ये आहेत आणि अशा ओव्हर्समध्ये जर एखादा सेट बॅट्समन मैदानामध्ये असेल तर तो मोठा विध्वंसक ठरू शकतो. गोलंदाजी मार्कवरती बदल होईल आता. साहिलनं त्याची 2 षटकं कव्हर केलेली आहेत. युवराजनं 1 षटक टाकलेलं आहे आणि स्वतः संघनायक गिरीश जेधे गोलंदाजीसाठी. उजव्या हाताने राऊंड द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू, आतमध्ये आलेला चेंडू आकाशामध्ये पाहायचं. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकले नाही. 1च धाव दत्ताला मिळेल, अर्थात दिवे थंडर्स 47 धावा. आजचा दिवस अत्यंत सहज सुंदर असा दिवस होता. तुम्ही सकाळचा उद्घाटनाचा सोहळा बघितला असेल तर गावातील प्रमुख मंडळी त्याचबरोबर मान्यवर अतिथींची मोठी मांदियाळी इथे होती. शानदार रंगारंग सोहळ्यात सुरुवात झाली. राष्ट्रगीतानं वातावरणामध्ये एक प्रकारचा जोश निर्माण झाला आणि इथं बाहेरची कड इथे बाद होईल संघनायक गणेश जावळे आणि त्यानंतर खेळाला सुरुवात झाल्यानंतर तो जोश हा पहिल्या चेंडूपासून बघायला मिळाला. आजच्या पहिल्या चेंडूवरती षटकार या स्पर्धेमध्ये ठोकला गेलेला आहे. पुढच्या चेंडूवरती गिरीश जेधे विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. मला वाटतं इथे उपस्थित आहेत रोहिदास गुरुजी.
त्यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सकाळच्या सत्रामध्ये देखील उद्घाटनाला उपस्थित संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती संघनायक पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये लक्षात राहणारी कामगिरी करतो आहे. गणेश जावळेनं 3 गडी बाद झाल्यानंतर डाव सावरला, उभा केला आणि ज्यावेळेस डाव अडचणीत संघ होता, संघनायक गिरीश दे गोलंदाजीला आला आणि 3 फलंदाज बाद करत परत एकदा त्यानं टायगर्सला सामन्यामध्ये परत आणलेला आहे. कव्हरला खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक त्याच्या वाढ लागेल कारण तो आपण वरती आहे 54 धावा आणि षट आहे ते 6व्या क्रमांकाचा अखेरच्या षट बाहेरची कट घे चेंडू जाणार नाही. उद्याच्या मॅचेस उद्या आहेत. उद्या देखील 6 मॅचेस आपल्याला बघायला, त्यामुळं हा सामना आजच संपवायचा आहे. कुठल्याही प्रकारे बॅड लाईट आपील कोणत्याही खेळाडूचं चालणार नाहीये.
कारण खूपच खेळाडूंनी देखील डिले केलेला आहे, खूप स्लो खेळलेले आहेत. थोडंसं घाई करा, आम्ही इथूनही विनंती करतोय की जोपर्यंत प्रकाश योजना चांगली आहे, सूर्याची प्रकाश योजना, तोपर्यंतच आपण मॅच संपवण्याचा प्रयत्न करू. घाई करा. तर इथे षटक संपेल आणि याचबरोबर धावफलकावरती आहेत त्या 48 माफ करा 57 धावा. विजयासाठी 58 धावांची गरज आहे. नीरा संघाचे बॅट्समन त्वरित मैदानात उतरायचे. दिवे संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. नो डिस्कशन प्लीज. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आहेत आणि त्यामुळे 57 वरून पुढे आपण 1 धाव 58 धावा 59 धावांचं विजयासाठी लक्ष असेल ते नीरा टायगर संघासमोर. 6 षटकामध्ये 59 धावा. तसं पाहिलं तर हा फायटिंग स्कोर आहे आणि फायटिंग स्कोर वरती कसं लढतायत नीरा टायगर्स आणि त्यांना कशी झुंज देत आहेत इथे दिवे थंडर्स. दिवे थंडर संघाचं वैशिष्ट्य आहे की सकाळपासून हा संघ पराभूत झालेला नाहीये. सलग 2 सामन्यांमध्ये त्यांचा विजयी अश्वमेध घौडदौड करतोय. त्यांना रोखण्याची हिंमत अजून कोणत्या संघामध्ये नाही. ते धारिष्ट दाखवेल का नीरा टायगर्स हे बघायचे. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा आहे, स्क्वेअर लेगला खूप मोठा फटका, गॅप तिथे, चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. मोठा स्कोअर पार करायचा असेल तर सुरुवात सुद्धा तितकीच चांगली होणं गरजेचं आहे. सरासरी 10 धावांचे प्रत्येक षटका पाठीमागे ठेवणं, पॉवर प्ले मध्ये अधिकच्या काही धावा मिळवणं जेणेकरून पुढच्या षटकांमधला प्रेशर कमी होईल. योजना चांगल्या असतील तर मला वाटतं या मॅच मध्ये गिरीश जेदे आणि त्यांचा नीरा टायगर्स हा संघ या सामन्यामध्ये कशी बाजी मारून जातो हे बघायचंय की विजय घौडदौड कायम राहते. परत एकदा स्क्वेअर लेगला फटक्यामध्ये तेवढीशी ताकद टाकली नाही, फक्त दिशेचा वापर केला, गतीचा वापर केला चेंडूच्या आणि 1 धाव मिळवली गिरीश जेदे संघनायकानं. धावफलकावरती 5 धावा पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना. गोलंदाज नकुल राठोड. आज या खेळाडूनं सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. ॲज अ बॅट ॲज अ बॉल म्हणजे गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये आज नकुल राठोडनं कमालीचा खेळ दाखवलेला आहे. 2 मॅचला सलग मॅन ऑफ द मॅच आणि या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये कमाल करता आली नाही. गोलंदाजीमध्ये काय कमाल करतोय बघूया नकुल राठोड. आखूट टप्प्याचा चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक खूप मागे, मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव इथं मिळेल ती जुबेरला आणि धावफलकावरती स्कोअर 6 वरती पोहोचतोय. 6 षटकांची ही मॅच आहे. 2 षटक पॉवर प्ले आहेत. त्यानंतरही आपण बघतो की 4 षटकांमध्ये रिस्ट्रिक्शन कायम असतं कारण सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 4 क्षेत्ररक्षक ठेवणं बंधनकारक असतं. यावेळेस ओहो कव्हर ड्राईव्ह, गिरीश जेधेचा एक चांगला फटका, देखना फटका, रुबाबदार फटका 4 धावांसाठी. दुसरा चौकार, 10 धावा धावफलकावर. गिरीशची फलंदाजी तुम्ही बघा. अभिजात क्रिकेटचं सौंदर्य तुम्हाला या बॅटिंग मध्ये बघायला मिळेल. ज्या पद्धतीनं प्रत्येक शॉट आहे आणि त्याच्या पायांची मुवमेंट आहे, चेंडूवरती तो ज्या प्रकारे जातोय, शरीराच्या लाईन मध्ये चेंडू घेतोय, तर लेदर बॉल क्रिकेटचा प्रशिक्षक आहे विशेष म्हणजे तो गिरीश जेधे. आणि त्याचमुळं
त्या प्रशिक्षणाचे एक झलक किंवा क्रिकेटिंग शॉट आहे, पुस्तकातले जे शॉट आहेत ते इथे मैदानामध्ये आपल्याला गिरीश जेधेच्या बॅटमधून बघायला मिळतात. हे एक सौंदर्य आहे. पण आम्ही ज्यावेळेस टेनिस क्रिकेटची गोष्ट करतो, टेनिस क्रिकेटचं टेक्निक खूप वेगळं आहे. लेदर बॉलचं क्रिकेटचं टेक्निक इथे बऱ्यापैकी कामाला येत नाही. खेळाडूंनी स्वतः हे तंत्र विकसित केलेलं आहे. लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण तुम्हाला मिळेल, लेदर बॉल क्रिकेटच्या पुस्तकातले फटक्यांचं पुस्तकही तुम्हाला मिळेल, पण टेनिस बॉल क्रिकेटचं असं पुस्तक अजून उपलब्ध नाही आहे किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रशिक्षण देण्याची व्यवस्था अजून नाही आहे. बाहेरची कड, तिथे गॅप निश्चित मिळाला गिरीश जेधेला. बघायचं किती धावा मिळतील. 1 धाव इथं अपेक्षित आहे आणि धावफलक 11 वरून 12 वरती जातोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 12 धावा. मला वाटतं पहिलं षटक यापूर्वीच संपलेलं होतं आणि दुसरं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो 12 धावा. गोलंदाज बॉलर कोण आहे? चेंडू खूप वेळ आकाशामध्ये, एक टप्पा घेत सरळ सीमारेषा पार. लॉंग ऑन सीमारेषे बाहेर हा चौकार. दिवे थंडर्स संघाविरुद्ध नीरा टायगर्स कडून एक दिमागदार प्रहार. जुबेर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती. जुबेरच्या बॅटमधून हा फटका येतोय. 16 धावसंख्येवरती पोहोचतायत इथे नीरा टायगर्स. चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, 11 धावा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील चौकार येतोय. एका षटकामध्ये ज्यावेळेस तुम्हाला 11, 12 धावा, 10 धावा पार करायच्या असतात, एक बाउंड्रीज ती महत्वाची ठरते आणि या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती बाउंड्री मिळालेली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जा ड्राईव्ह केला चेंडूला कव्हर पॉइंटला. 1 धाव घेत स्ट्राईक रोटेट केली जाते. खरं तर स्ट्राईक रोटेट करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. राजकारणामध्ये तुम्हाला माहिती आहे, भाकरी फिरवली पाहिजे. भाकरी फिरवली नाही तर ती भाकरी करपते. तसं क्रिकेटमध्ये सुद्धा स्ट्राईक फिरवली नाही तर त्याचं नुकसान सहन करावं लागतं. इथे वाईड चेंडू आहे. अतिरिक्त धावफलकावरती परत एकदा नोंदवली जाते. त्यामुळं स्ट्राईक फिरवल्यानंतर जो प्रेशर गोलंदाजावरती तयार होतो, जो प्रेशर क्षेत्ररक्षकांवरती तयार होतो, त्याचा पुढे जाऊन फलंदाजी करणाऱ्या टीमला फायदा होतो. एखादा खराब चेंडू त्यांना खूप मोठी मदत करू शकतो. इथे स्ट्राईक एंडवरती गिरीश जेधे. फुलर लेनचा चेंडू होता. थोडासा गती परिवर्तन करताना आतमध्ये आणला होता. खरं तर गिरीश जेधे कव्हर ड्राईव्हला खूप छान मूडमध्ये होता, परंतु त्याने बघितलं की चेंडू आतमध्ये येतोय, स्वतःला आवरलं आणि फटका खेळला. इनसाइड एज आपण बघितला. एका धावेबरोबर धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 19 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. आगेकूच निश्चितपणे आश्वासकपणे सुरू आहे दोन्ही फलंदाजांची. फुलर लेनचा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर होता. या चेंडूला उडवायचं होतं लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चेंडूचं मेरिट असतं एक आणि आपल्याला माहित आहे की त्या मेरिटवरती तुम्ही खेळलं पाहिजे. ऑफसाईडचा चेंडू प्रत्येक वेळेस तुम्ही जर ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न केला तर निश्चित तुम्ही तितका स्ट्रॉंग शॉट घेऊ शकाल यामध्ये शंका आहे. परंतु त्या मेरिटवरती खेळलं तर अधिकाधिक धावा मिळवण्याच्या संधी निर्माण होतात. इथे तुम्ही बघताय पहिला चेंडू डॉट गेल्यामुळं गोलंदाज किती फॉर्ममध्ये येतो. दुसरा चेंडू सुद्धा त्याने अप्रतिम टाकला. गुडलेन स्पॉटवरून उजव्याच्या बाहेर घेतला आणि खूप छान बाउन्स देखील त्याला तिथे मिळाला. निर्धाव चेंडू. धावफलकावरती 19 धावा. प्रदीप आणि प्रदीपच्या षटकामध्ये आपण धावा आलेल्या आहेत केवळ 8 धावा. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 8, 2 षटकामध्ये 19 धावा. पॉवर प्ले संपलेला आहे. पुन्हा नकुल राठोड गोलंदाजी मार्कवरती. 4 षटकं शेवटची शिल्लक आहेत आणि विजयाचं समीकरण पुन्हा एकदा नव्यानं मांडलं जाईल. 59 धावांची गरज आहे. आता हवे 40 धावा. 4 षटकामध्ये 40 धावा. 10 धावा प्रति षटका पाठीमागे. 10 फलंदाज खेळायचे बाकी आहेत आणि विशेष म्हणजे दोनही फलंदाज गिरीश जाधव, जुबेर हे दोघेही फॉर्म मध्ये आहेत. डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून दोघेही खेळतायत. ओहो, फुलर लेंथचा हा चेंडू. काय करायचे, धाव घ्यायची आहे पण शेवटी संघनायक गिरीश जेधेनं दिला नकार. रिस्की रन घेण्यापेक्षा खराब चेंडूवरती खरपूस समाचार घेणं जास्त सोयीस्कर आहे. जोखीम न पत्करता विजयाच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा. आखूड टप्प्याचा चेंडू खाली राहिला इथे आणि फटका कन्व्हर्ट करता आला नाही. लेग बाईसचा इशारा येईल पंचांकडून. याचबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. तो 20 वरती जातो.
20 धावा धावफलकावरती. जुबेर ऑन स्ट्राईक. ओहो, कव्हरला खूप छान फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे, नकुलचा प्रयत्न इथे प्रयत्नातला यश मिळालं नाही, परंतु फलंदाजांमध्ये थोडीशी त्रेधा तिरपीट निर्माण केली नकुल राठोड आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूंना. या गोष्टी छोट्या असतात पण त्या खूप मोठं यश आपल्याला देत असतात आणि म्हणून सातत्याने तुम्ही प्रयत्नशील असणं महत्वाचं आहे. ओ हो हो हो, काय देखना फटका आहे, रुबाबदार राजेशाही फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर 4 धावा. या चौकाराबरोबर 24 वरती पोहोचतायत. प्रत्येक षटका पाठीमागे एक एक चौकार येतोय. दोन्ही फलंदाज हे क्रिकेटचं सौंदर्य दाखवतात. खूप नजाकत आहे त्यांच्या फटकेबाजीमध्ये. धावफलक 24. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या धावांचा पाठलाग हा यमसावित्रीचा पाठलाग असणार आहे. ओ, चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. परत एकदा स्ट्रेट ड्राइव्ह. यावेळेस लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे तयार आहे. 1 धाव 29 वरती डाव जाऊन पोहोचतोय आणि षटक संपेल. इथे तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलक 29 धावा विजयासाठी. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. हे खूप जबरदस्त कॉन्टेस्ट इथं बघायला मिळेल. एक सूर्य जरी ढगांच्या आड गेलेला असताना अजून गेलेला नसेल, कारण मला वाटतंय ढगांच्या आड सूर्य आहे तो लपलेला आहे, परंतु दिवे थंडर्स हा संघ जर बघितला तर विजयाचा सूर्य या संघावरती अजून तळपतोय. तो इतक्यात मावळणार नाही. 2 सलग विजय या संघाने मिळवलेत आणि तिसरा विजय मिळवत दिमागदारपणे सुपर 6 मध्ये जाण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. आकाशामध्ये चेंडू, स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक तिथे शांतपणे चेंडूच्या खाली, कोणतीही गडबड नाही, गोंधळ नाही आणि फलंदाज बाद. त्याने झुंज शर्तीची दिलेली आहे आणि या सामन्यामध्ये त्यांनी निश्चित प्रकारे विजयाचा पाया भरलेला आहे एका चांगल्या दमदार सलामीच्या जोरावरती. इंग्रजीमध्ये एक म्हण, वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्धयश. तर संघनायक गिरीश जेधेवरती बरीचशी जबाबदारी असेल, भिस्त असेल. मॅच ऑन राहील याची काळजी त्यांना सातत्याने घ्यावी लागेल. दिशा देण्याचा प्रयत्न आहे. जरी टायमिंग फसलेला असलं तरी 1 धाव घेत स्ट्राईक तो बदलतोय. धावफलक पुढे जाते हळूहळू. 31 धावा विजयाचं समीकरण परत एकदा मांडलं जाईल. अजूनही 28 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असावेत 16 चेंडू. 16 चेंडू मध्ये 28 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती असणार आहे. पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत युवराज मोठे. हा शॉर्ट पिच चेंडू होता, टायमिंग फसलं, चेंडू वर आकाशामध्ये आणि गोलंदाजाने केली मोठी चूक. ही मोठी चूक आहे. एखाद्याला जीवदान देणं हे किती महागात ठरतं हे तुम्हाला माहित असेल. प्रतापराव गुजरांनी बहलोल खानाला जीवदान दिलं होतं आणि त्यावेळेस छत्रपतींनी फरमान काढलं होतं. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणाला सोडून दिले. जर बहलोल खान परत स्वराज्यावरती चालून आला तर काय कराल. वाईट चेंडू आहे. धावफलकावरती एका अतिरिक्त धावेने धावफलक पुढे पोहोचेल. तो 33 धावा. बहलोल खानाचा पाडाव करा अन्यथा मला तोंड दाखवू नका, असा गर्भित इशारा छत्रपती शिवरायांनी प्रतापराव गुजरांना अर्थात कुडतोजी गुजरांना दिला होता.
आणि त्याचा परिणाम पुढे काय झाला, कोल्हापूर जवळ नेसरीच्या घाटामध्ये बैलोल खानाची छावणी असताना 6 शिलेदारांना घेऊन प्रतापराव गुजर चालून गेले आणि तिथेही 7ही जण मारले गेले. हा इतिहास आहे, ज्वलंत इतिहास आहे. एखाद्याला जीवदान दिल्यानंतर स्वतःला सुद्धा बलिदान द्यावं लागतं, हा मराठ्यांचा इतिहास आहे. आणि क्रिकेटमध्ये वेगळं नसतं, क्रिकेटमध्ये तेच असतं. ओहो वाह, खूप सुंदर चेंडू अडवलाय. तिथे त्या क्षेत्ररक्षकाचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. कोणतेही गडबड करत नाही तिथं. क्षेत्ररक्षण तर तुम्ही बघितलं तर सीताफळाची बाग आहे. तिथं ग्राउंड देखील तितकंसं समतल नाही आणि अशा परिस्थितीमध्ये इतकं शांतपणे क्षेत्ररक्षण करणं म्हणजे त्याचा तो दर्जा दाखवतोय. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 36. खूप चांगला चेंडू इथे निर्धाव ठरेल आणि या षटकामध्ये कमबॅक होते. कोणाचं? दिवे थंडर संघाचं. अजितनं खूप छान कमबॅक केलं इथे. या षटकामध्ये एक विकेट देखील मिळवली आणि धावा देखील रोखलेल्या आहेत. पहिल्या 3ही षटकांमध्ये आपण पाहिलं होतं धावा 10च्या जवळपास सरासरीने जात होत्या. या षटकामध्ये धावा कमी आहेत. 36 धावा धावफलकावरती. विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 24 धावांची गरज आहे, 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा, 59 धावा विजयासाठी गरजेच्या आहे. 36 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा एक जमिनीच्या समांतर खेळलेला हा फटका आहे. असे फटके क्रिकेटमध्ये खूप कमी बघायला. जे फटके गिरीश जेदे खेळतोय, टेनिस क्रिकेटचे शॉट आम्हाला हवेतून बघायची सवय लागलेली आहे आणि बॅटवरती एकदा चेंडू आला ना हवेतून जो ज्यावेळेस सीमारेषेबाहेर जात असतो ना, तो पाहणं हा क्रिकेटमधला मोठा आनंद आहे. परंतु गिरीश जेदेने शांतपणे आज तो फलंदाजी करतोय. ओ हो हो हो, स्क्वेअर लेगला चेंडू आकाशामध्ये. षटकार. शांतता आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय प्रचंड विध्वंस आहे आणि तो युवराज मोठे. ही योजना चांगली. एकाने आक्रमण थोपवायचं, दुसऱ्याने हल्ला चढवायचा आणि या योजनांबरोबर ते पुढे जात आहेत. पाहायचंय यश कसं त्यांच्या पायाशी लोळण घेईन. धावफलकावरती 43 धावा. खाली राहतो चेंडू. स्क्वेअर लेगचा प्रयत्न. धावाची मोठी संधी आहे आणि इथे प्रश्न पंचांकडे. पंचांनी आपलं डोकं हलवून कळवलंय, नकार कळवलेला आहे. गिरीश जेदे क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे. धावफलकावरती 44 धावा. अशा धावा ज्यांना चोरट्या धावा म्हणतात, चिकी रन्स म्हणतात, या धावा सुद्धा निश्चित मोठा परिणाम करत असतात आणि त्या देखील घेतायत हे दोन्ही फलंदाज. धावफलकावरती 44 धावा, 44 ऑन बोर्ड. षटक 5वं मैदानामध्ये सुरू आहे. 9 चेंडू अजून शिल्लक आहेत. 14 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. माफ करा, 15 धावा. 9 चेंडू 15 धावा. गिरीश ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवरती प्रदीप. डाव्या हाताने ओर्ध विकेट. ओ हो हो, बाहेरची कड आणि इथे गिरीश बाद. हा चेंडू नव्हता तर ती मेनका होती. विश्वामित्राची तपश्चर्या मेनकेने भंग केली. इथं तशीच तपश्चर्या मैदानामध्ये सुरू होती गिरीश जेधेची आणि ही तपश्चर्या या मेनकेने भंग केली. इथं मेनकेला मी तर म्हणेल की बाहेरून शीळ घालून ओढून घेतली. बाहेरून जाणाऱ्या चेंडूला छेड काढायचा प्रयत्न केला आणि तिथे बाहेरची कड घेत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, नकुलच्या हातामध्ये विसावला. संघनायक बाद झाला. संघाचा कणा मोडला. इथून पुढे आता कोण येईल आणि सूर्याजी बनेल, जिंकून देईल. ओ हो 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 हो, त्रिफळा. लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद.
नवीन फलंदाज अथर्व मैदानामध्ये. तर प्रदीपनं इथं हैदोस घातलाय अक्षरशः आपण म्हणू शकतो, कारण 9 चेंडू आणि 15 धावा या परिस्थितीमध्ये सामना होता. त्या अगोदर एक षटकार खेचला होता तो युवराजनं, माफ करा मला वाटतंय युवराजनं षटकार खेचला होता आणि संघनायकाला बाद केल्यानंतर पुन्हा एकदा अमितला बाद करण्यात यश मिळालं ते प्रदीपला. 7 चेंडू 15 धावा या परिस्थितीमध्ये मॅच आहे. तर स्ट्राईक एंडवरती तुम्ही बघाल नवीन फलंदाज. हो हो, आखूट टप्प्याचा हा चेंडू प्रश्न पंचांकडे विचारलेला आहे आणि पंचांनी ते उत्तर देखील नाकारलं. तिथे षटक संपेल. 6 चेंडू 15 धावा. वाह, व्हॉट अ कमबॅक. सामन्यामध्ये परत कसे यायचे. 18 चेंडूमध्ये 29 धावा होत्या. 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज होती. एकही फलंदाज तोपर्यंत बाद नव्हता. अत्यंत सुस्थितीमध्ये होता तो नीरा टायगर्सचा संघ. आणि त्यानंतर तुम्ही बघताय कुठेतरी माशी शिंकली आणि संघाची अवस्था अत्यंत संघनायक परतल्यानंतर अमित देखील लगेच पुढच्या चेंडूवरती शून्यावरती बाद झाला आणि तिथे 6 चेंडू 15 धावा या अडचणीच्या अवस्थेमध्ये आपण नीरा टायगर संघाला बघायचे. तर युवराज मोठे अजूनही एकांडा शिलेदार आहे. त्याने एक षटकार दाखवून आपल्याला दिशा दाखवलेली आहे की या मॅच मध्ये मी कमबॅक करू शकतो, फाईट करू शकतो. शेवटचं षटक, आखूट टप्प्याचा चेंडू आणि पहा चेंडू कुठे आकाशात. SM पार यांच्याकडून प्रत्येक षटकाराला किती 201 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 चेंडू 15 धावा, 5 चेंडू 9 धावा. शॉर्ट पिच चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हो झेल तिथे सुटलेला. युवराज मोठेला जीवदान. या प्रसंगी या चुका संघाला अडचणीत आणू शकतात. युवराज मोठे एक धाव शॉर्ट आहे, एक धाव शॉर्ट आहे, परंतु धाव फक्त कमी होईल. स्ट्राईक मात्र युवराज मोठेकडेच राहील. 2 षटकार जे खेचलेले आहेत, खरं तर ते षटकार नव्हते. चेंडू बॅटवरती आल्यानंतर चेंडूला पंख फुटतात आणि 2 राजहंस असे त्याने उडवले. ओहो हो हो, क्लीन बोल्ड युवराज मोठे. हा खरं तर बेजबाबदार फटका होता. विजयाचा मार्ग सुद्धा बनवला होता, परंतु मार्गामध्ये खड्डे तयार केलेले आहेत. मार्गामध्ये काटे कुटे टाकले, मार्गामध्ये दगड गोटे आणून टाकले ते गोलंदाज अमितनं आणि त्याचा अडसर सुद्धा दूर करून टाकलेला आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज तुषार. स्ट्राईक एंड वरती अमितचा पुढचा चेंडू. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा अपील, प्रश्न आणि प्रश्नांचं उत्तर मात्र पंचांनी नाकारले. तुषार कडून जर षटकार पडला तर एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. संदीपजी गायकवाड यांच्याकडून 2 चेंडू. ओहो, फटका तर मिडविकेटला आणि तिथे केवळ 1 धाव मिळेल. फलंदाज बाद देखील होईल. जर षटकार मारला गेला तर सामना टाय होऊ शकतो. वाईड नो नाही पडला तर 1 चेंडू आहे. 7 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. आखूट टप्प्याचा चेंडू आणि याच बरोबर लागोपाठचा तिसरा विजय दिवे थंडर.
षटकामध्ये मात्र 7 धावा 2 गडी बाद केले. संघनायकाचा त्यामध्ये समावेश होता. प्रदीप इज द मॅन ऑफ द मॅच. या प्रदीप आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी अतिशय जातोय मॅन ऑफ द मॅच. 2 षटकामध्ये 15 धावा देत 2 महत्वाचे बळी. विशेष म्हणजे टर्निंग पॉइंट. संघनायक गिरीश जेधे मैदानामध्ये ठाण मांडून बसलेला असताना गिरीश जेधेचा अडसर दूर केला तो प्रदीपनं आणि आपल्या संघाला 3रा विजय मिळवून दिला. अभिनंदन दिवे थंडर्स. बॅक टू बॅक 3 विन्स या ठिकाणी बघितले आपण आणि निर्भेळ यश मिळवत आजच्या गटातून आजच्या पोलमधून पहिल्या क्रमांकानं ते सुपर 6 मध्ये दाखल झालेत. तर दुसरा संघ या स्पर्धेमध्ये ठरलेला आहे दौंडस किंग्स. या संघानं देखील 2 मॅचेस जिंकत या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये प्रवेश केलेला आहे. उद्याचे मॅचेस देखील या ठिकाणी आम्ही घोषित करतोय. उद्याची टीम्स द्या मला. या ठिकाणी पिसर्वे वॉरियर्स यजमान संघ उद्या मैदानामध्ये असणार आहे. संघ मालक सरपंच बाळासाहेब कोलते आणि इतर 3 संघ राजेवाडी रॉयल्स प्रवीणजी सनस संघाचे मालक आहेत. रायबा ग्रुप ऑफ हॉटेल्सचा संघ देखील उद्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर बोबगाव रायडर्स बाळासाहेब काळंगे यांचा संघ देखील उद्या मैदानामध्ये पार्टिसिपेट होईल आणि सासवड पॅन्थर्सला देखील उद्या मैदानामध्ये इथं इन ऍक्शन मध्ये आपण बघाल. तर उद्या बरोबर 9 वाजता पहिला चेंडू पडणार आहे. उद्याचा खेळ तसाच उत्कट, तितकाच जोश आणि तोच जल्लोष उद्या मैदानामध्ये. तेव्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 9 वाजता. तोपर्यंत नमस्कार. पिचवर तिकडून जाऊ नका रे. काही प्रेक्षक खेळाडू आपले आयोजक तिथे आहेत. पिचवर जाऊ नका. सिमेंट आहे, ओलं पिच आहे, खराब होईल. तुम्ही बाजूला जा. हॅलो.